आपण अखंड हरिनाम सप्ताह करतो। अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की त्यात वाचकांचा विचार येतो, वाचक म्हटलं की बडबडीचा पण विचार। या पारायणाची सांगता, पारायणाचा शेवट हा दीपोत्सवाने करतात असा कुठे काही लिखित नियम नाही, पण तो करावा, कशासाठी करावा, काय करावा याचा आपण दररोज विचार करत आलेलो आहोत। तुमच्या प्रत्येकाच्या हातात मेणबत्ती दिलेली, ती मेणबत्ती आपण आता पेटवणार आहे। पेटल्याच्या नंतर तिचा जो प्रकाश पडतोय, कोणत्या जरी साईडने पाहिला तरी तो प्रकाश काय होतो, सारखाच दिसतो। तो कोणी जरी पाहिला, ज्ञानाने पहा किंवा अज्ञानाने पहा, रागाने पहा की प्रेमाने पहा, तरी तो काय होतो, सारखाच दिसतो। एखाद्याने त्या दिव्याला ठोकर जरी मारली तरी त्याला तो सारखाच दिसतो, आणि एखाद्याने प्रेमाने जरी जवळ घेतला तरी काय होतो, सारखाच दिसतो। त्यात कुठल्याच प्रकारचा बदल होत नाही। त्या दिव्या पद्धतीने आपलं जीवन असावं। एखादा आपल्याला प्रेमाने बोलला तरी त्याला उत्तर प्रेमाने देण्यात यावं, हे व्यवहारात। परमार्थातल्या जर काही गोष्टी कमी पडत असल्या तर एकदा प्रेमाने समजून सांगाव्या, आणि जर प्रेमाने नसतं लागले मग दुसऱ्याचा वापर करता येईल, पण व्यवहाराकरता सर्व गोष्टी प्रेमानेच कराव्यात। दीपोत्सव काय करायचा, कशासाठी करायचा, आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला एक काजळी आलेली आहे। अंतःकरण प्रत्येकाचं काळं झालेलं आहे, आणि काळं अंतःकरण झाल्यामुळे समाजाकडे पाहताना, समाजात दृष्टी टाकत असताना प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती आपण आपल्या नजरेने पाहतो। आणि तुकोबारांच्या उक्तीप्रमाणे जर बोलायचं ठरलं तर आंधळ्याची जन अवघेची आंधळे। ज्या पद्धतीने आंधळ्या माणसाला संपूर्ण जग काय वाटतं, आंधळच वाटतं, तशी आपली दृष्टी जी आहे कमकुवत आहे। आपण पाहत असताना प्रत्येकाकडे दोष दृष्टीने पाहतो, आणि म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणी भेद पाहतो, प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्याकडून मत्सर निर्माण होतो। हा होऊ नये याच्याकरता हा दीपोत्सव करायचा। दिव्याचा जर विचार केला तर ज्ञानोबरायांचं असं सांगणं आहे, जैसी दीपकळिका दाखुटी तरी ते बहु तेजाते प्रगटी। या दिव्याचा जर विचार केला तर हा दिवा अतिशय छोटा आहे, अतिशय छोटा आहे, पण त्या छोट्याशा दिव्याने जर मनात आणलं तर तो काय करू शकतो, मोठ्यातला मोठा प्रकाश सुद्धा तयार करू शकतो। त्यांच्याने काय होतो, तयार होतो। आणि तोच प्रकाश आपल्याला आपल्या जीवनात तयार करायचा, याच्याकरता दीपोत्सव करायचा आहे। प्रत्येकाच्या हातात मेणबत्ती आहे, सर्वांनी काय करायची, ती मेणबत्ती पेटवली, एकमेकाच्या कपड्याला लागणार नाही याची दक्षता घ्या, खाली सतरंजीला लागणार नाही याची दक्षता घ्या। एक ओवी होईल, ती ओवी 3 वेळेस पाठीमागे म्हणायची, आणि त्याच्यानंतर पसायला झालं की 2 मिनिटं माऊलीचं ध्यान, आणि नंतर आपल्या दीपोत्सवाला पूर्णविराम मिळेल। त्याच्यानंतर सर्वांनी जेवणाकरता जायचे, प्रत्येकाने ती मेणबत्ती पेटवा। खाली धरणारा खुर्चीवरती सर्वांनी पाठीमागे म्हणायचं, मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, काही योगिया पाहे दिवाळी निरंतर, मी अविवेकाची काजळी, मी अविवेकाची काजळी, फेरोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर। सर्वांच्या हातात मेणबत्ती, आता दिवा आहे, तिला मेणबत्ती म्हणू नका, आता हा दिवा आहे। या दिव्याकडे प्रत्येकाने लक्ष द्या। हा दिवा कसा तेवतोय, कसा प्रकाशमान आहे, त्याच पद्धतीने आपल्या जीवनात, आपल्याही अंतःकरणात, आपल्याही बुद्धीत असाच प्रकाश पडावा ही प्रार्थना भगवान भैरवनाथाला करा, प्रभू रामचंद्राला करा, हनुमंतरायाला करा। हा जो दिवा कोणत्या जरी बाजूने पाहिला तरी काय दिसतो, तो स्पष्ट दिसतो, प्रकाशमान दिसतो। तसंच आमच्या अंतःकरणात प्रकाश कायम राहू द्या। अज्ञानाचा अंधकार आमच्या अंतःकरणात येऊ देऊ नका ही प्रार्थना करा, आणि माऊलीचं ध्यान करत भगवान प्रभू रामचंद्राचं करा, किंवा तुमची कोणती आराध्य कुलदेवता असेल त्या कुलदेवाचे ध्यान करत 1 मिनिटाकरता सर्वांनी डोळे बंद करा।
आता विश्व द्यावे कसाय नामे देवरांची व्यंकटी सांडो तया सत्वनी अधिमानो भूता परस्परे प्रणो मैत्रवांचे दुरितांचे किरदाओ विश्वत्र पाओ तो देवांची तो देवाओ प्राणियाकर वर्षसतरांचे चंद्रमेजे अलांचन मार्कंड देता पहिला हे सर्वा हे सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ते लोके भजलो आणि पुरुके अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टावृष्टी विजय होवावेजी एक म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान फसाहो येणे विज्ञान देवो सुखिरा गारा येणे विज्ञान देवो सुखिरा गारा ओम शांती शांती शांती। मी एक जय जयकार करीत त्या पाठीमागं फक्त म्हणत राहायचं काय काय सांगतो। मी म्हटलं की धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो। मोठ्या आवाजात म्हणायचा, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या शेजारी त्याची शपथ जर आळू आवाजात म्हटलं तर पुंडलिक वरदारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की, भैरवनाथ भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, पवनसूत हनुमान की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, धर्म की जय हो। मोठ्याने धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में विश्व का कल्याण हो, भारत माता की जय, गो माता की जय, अपने अपने माता पिता की जय, वंदे मातरम। धन्यवाद। जाता जेवायला।